सलग चौथ्या दिवशी पडलेल्या सरींमुळे एकीकडे शेतकरी सुखावलाय तर दुसरीकडे पापरी गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात सुद्धा तुफान पाऊस बरसतोय तर महिन्यापासून कडक उन्हामुळे नागरिकांचा शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आलेला होता। मात्र आता मुसळधार पावसामुळे सगळ्यांना चांगलाच दिलासा देखील मिळालाय। तर सोलापूरहून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रीतम पंडित। प्रीतम, आपण पाहतोय सोलापूरमध्ये नदी नाले भरल्यामुळे पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते। आज काय आहे हवामान खात्याचा अंदाज? नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार अशा पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसाचा जर जो अंदाज पाहायला गेला तर मोहोळ असेल, पंढरपूर असेल, सोलापूर ग्रामीण भाग जो आहे तो पूर्णपणे पाऊसमय झाल्याचा या ठिकाणी चित्र दिसत आहे। जास्त फटका जर पाहायला गेलं तर मोहोळ तालुक्यात बसलेला आहे, कारण मोहोळ तालुक्यातील जे पाटकुल परिसर असेल किंवा पापरी परिसर आहे, या ठिकाणी जे नदी असतील किंवा ओढे असतील हे पूर्णपणे भरून वाहिलेले आपल्याला दिसत आहे। पाहायला गेलं तर 4 दिवसापासून पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील जे ग्रामीण भागातील शेतकरी आहे त्यांना एक प्रकारचा आनंद आहे। मात्र दुसऱ्या ठिकाणी जर जे नदी नाली आहे त्यांना मात्र पूर स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता जे पावसाची परिस्थिती आहे ते आता कुठेतरी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होती का अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र सध्या पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात जर हवामान खात्याने सोलापूर शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता ग्रामीण भागात कशा पद्धतीने पाऊस पडतो हे पाहणं गरजेचं असणार आहे। निश्चितच प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय एकीकडे उकाड्यापासून हैराण नागरिकांना या पावसानं दिलासा मिळतोय तर काही भागामध्ये प्रशासनाच्या हलगर्जी किंवा निष्काळजी